आज होता गणाच्या पोरीचा बर्थडे, तर आम्हाला बोलावलं होतं तरी केक खायला. केक खायला तर आम्ही कुठे बी जातो. मग पेटोली कॅन्डल अनपा गणाची पोरगी का गोड हसते. मग गणानं त्याच्या पोरीला केक खाऊ घातला आणि चेत्यानं खेळसले फोटो. आणि हाय पोरीचा मामा हा आमचा फॅन आहे. तो म्हणे मला बी घिजा रे बा व्हिडिओ मध्ये. बम चिल्लर पार्टी येईल होती बर्थडेले. मग चेत्यानं खाऊ घातला केक आणि आमच्यासाठी बी केक घेऊन आला. तडून केक खाऊन आम्ही आलो घरी, तर मम्मी म्हणे सिलेंडर संपला रे बा. आणि यालेच म्हणतात दुष्काळात 13वा महिना. मग उचलला बा सिलेंडर आणि चाललो आम्ही आता ते भरून आणाले. तुम्हाला तर माहिती आहे स्प्लेंडर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन एव्हरी ब्लॉग. मग स्प्लेंडर घेऊन आम्ही चाललो सुपळा मामाच्या दुकानात. ठेवून पाहिजे तर सिलेंडर तर काही सकाळी दांडानं बांधून ठेवलाय बा, जसे काही सोन्याचे. या सकाळी दांडा एवढी जाडीची इंच चेत्यानं सोन्याची केली. मग त्याचं भरेल सिलेंडर उचललं तडी दिला आमचा रिकामा ठेवून. आणि पैसे द्यायला आलो सुपळा मामाजवळ, तर मामा म्हणे व्हिडिओ मध्ये दुकान बी दाखवून दे. घ्या रे बापा आमच्या मामाचं दुकान. 1.5 कोटीचा माल भरला मामानं आज. आमच्या गावातलं 1 नंबर चालणारं दुकान आहे. या दुकानात ढेप, दूध पावडर, साखर सगळंच भेटते. मग चेत्यानं घेतली दूध पावडरची पन्नी वावरात चहा करायसाठी. मग तरी बसल्या बसल्या आम्ही काढला सोनपापडीचा डबा आणि एक एक करत आम्ही हल्ल्यासाठी सोनपापड्या. तेवढ्यात आले आमचे मास्तर. आणि मास्टर म्हणत तुम्ही आपल्या गावाचं नाव रोशन केलं तर माईकडून बी खा सोनपापड्या. तसे आमचे गुरुजीला दिलदार मनाचे. मग तरी आम्ही सोनपापड्या खाऊन सुपळा मामाला केला टाटा. आणि आमचं सिलेंडर